आणि यानंतर आपण बघूयात महत्त्वाच्या टॉप 10 हेडलाईन्स। प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनातील चित्ररथात महाराष्ट्राला तुर्तास तरी स्थान नाही, गुजरात यूपीला संधी। महाराष्ट्र मध्य प्रदेशात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही होणार सुरू। महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची आप सरकारची घोषणा। बीकेसी मधल्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, कारण पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारी मिसिंग लिंक आजपासून खुलणार। संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले 21 कोटी, खोटी कागदपत्र जोडून सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळते। शिर्डीच्या पुणतांबा गावात मंदिरात तोडफोड, आरोपीच्या अटकेसाठी गावकरी एकवटले, परिसरात तगडा बंदोबस्त तैनात। शहापुरात दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांकडून गोळीबार, छातीत गोळी लागली, त्यामुळे कामगाराचा मृत्यू। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांवर फरशीवरच गादी टाकून उपचार। सर्वसामान्यांच्या वडापावलाही आता बसणार महागाईची झळ, कारण पावाचे भाव वाढल्यानं 1 ते 2 रुपये वडापावही महागणार।